अहमदनगरमध्ये टोल नाक्यावर वाहन चालकांची लूट सुरू आहे। 40 ते 60 रुपयांची पावती असताना वाहन चालकांकडून 200 ते 300 रुपये घेतले जातात। सोलापूर, बीड, पाथर्डी या गावांना जोडणारा हा रस्ता आहे। या रस्त्यावर भिंगार छावणी मंडळाचा हा टोल नाका आहे। मात्र हा टोल नाका लुटीचा अड्डा बनलाय। नेमकी कशी लूट या ठिकाणी सुरू आहे ते पाहूया। पावती 60 रुपये ना, 300 ठीक है। कितने पैसे ले? 300 बोल रहा था, अब मैं 150 दे रहा। हर बार 150 ले रहा है। कैसे बता? कितने लेता? हमेशा कितने देता? 150 रुपये लेते हैं हमारे से। पावती लेता क्या? पोती देते नहीं। नहीं लेता। क्यों नहीं लेता? ये देते नहीं, बोला जाना थे। 60 रुपए की पावती थी, नहीं मालूम था? 60 रुपये तो देता मैं सर, लेते नहीं है। नहीं लेते? है। कहाँ से है तू? मैं तो राजस्थान का। या मार्गावरून जाणाऱ्या सर्वच गाडी चालकांची लूट होतीये। त्यांनी भरलेल्या पैशांची त्यांना पावतीही दिली जात नाहीये। दगडे घेऊन ऐकत नाही दिली, बेकार लोक आहेत, समजा ते कसं आहे माझ्या बाहेर जाणे असल्यामुळे कोण ऐकत नाही ना। द्यायला लागतं 120-150 रुपये घेतले अन्नवाले कोण आहे 60 रुपये पावती दिली का तुम्हाला? पावती नाही। तुम्ही मागितले होते का पावती? हा मागितली 100 रुपये मागायचे, मग 60 रुपये देऊन आलो। बरं बरं। आणि तुम्ही विचारला नाही का किती पावतीची किती आहे? पावती 60ची आहे म्हणलं तर नाही म्हणाली तुम्ही। छावणी मंडळ मात्र या लुटीकडे कानाडोळा करताना दिसतंय, तर पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करतंय। मुळात कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणत्याही प्रकारच्या ओव्हरचार्जिंगला किंवा अतिरिक्त पैशाला प्रोत्साहन देत नाही। तर कोणाकडूनही जर अशी काही कारवाई वगैरे झाली असेल आणि तर त्यांनी तत्काळपणे एकतर कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसमध्ये तक्रार त्यांची नोंदवावी, त्याचप्रमाणे ते पोलिसांमध्ये देखील तक्रार नोंदवू शकतात। अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्याला कॅन्टोन्मेंट प्रशासन हे पाठीशी घालत नाही हे त्यांनी नमूद करावे। आणि ज्या प्रकारचे तिथं बोर्ड आहेत आणि ज्या प्रकारचे तिथं रेट्स लिहित तेवढेच वाहन चालकांनी तिथं पेमेंट करावं, त्याच्या व्यतिरिक्त करू नये। जर कुणी त्यांना फोर्स करत असेल, तर बळजबरी करत असेल तर त्यांनी तात्काळ तक्रार कॅन्टोन्मेंट बोर्डाला करावी अशी आमची विनंती आहे। जे काही तक्रारदार पोस्टला येतील व जे ट्रक चालक मालक अशी तक्रार करतात की जास्त पैसे वगैरे घेतात, या ठिकाणी आम्ही याच्या अगोदर बी वेळोवेळी कायदेशीर पोलीस प्रशासनानं केलेली आहे। यापुढेही जरी कुणी तक्रारदार आला आणि तक्रार दिली की कॅन्टोन्मेंट जे नाका तिथे चालवतात, खाजगी इसम असतील, शासकीय इसम असतील, त्यांच्या विरोधात आम्ही तक्रारदार आल्यास कारवाई करू।